खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कराडची बीड जिल्हा कारागृहात रवानगी. सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे फरार घोषित. माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळणार. देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार. ठाकरे पवार केंद्रात भाजपसोबत जाणार. बच्चू कडूंचा खळबळजनक दावा. राज्यात जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा. खोटे जन्मदाखले दिल्याच्या अनेक तक्रारी. घोटाळ्यांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा भाजपला धक्का. जेडीयूनं काढला मणिपूर सरकारचा पाठिंबा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यूज व्हॅल्यूसाठी चर्चा. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्या. धनंजय मुंडेंची मागणी. लीलावती रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगची अभिनेता सैफ अली खाननं घेतली भेट. जीव वाचवणाऱ्या रिक्षाचालकाचे मानले आभार. पुण्यात कारचा विचित्र अपघात. दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधून कार पुढे घेण्याऐवजी मागे घेतल्यामुळे कार कोसळली. सुदैवानं कुणालाही इजा नाही. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचं थैमान. संशयित रुग्णांची संख्या 24 वर. 9 जणांची समिती करणार आजाराचा अभ्यास. मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागण्याची शक्यता. परिवहन खात्याचा 3 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव.